नमस्कार महाराष्ट्र. दिशा महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान आयोजित महामानवास स्वच्छतेतून अभिवादन हा उपक्रम गेले अनेक वर्षापासून दादर चैत्यभूमी येथे सुरू आहे. या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातील तमाम तरुण तरुणी सहभागी होऊन स्वेच्छेने या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होत असतात. गेले अनेक वर्षापासून सुरू असलेला हा उपक्रम आजही त्याच उत्साहाने दादर चैत्यभूमी येथे शिवाजी पार्क येथे सुरू आहे. समस्त तरुण वर्गासोबतच वयस्कर मंडळीसुद्धा या उपक्रमामध्ये सहभागी होताना दिसून येतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या आयुष्याचं सोनं केलं आहे. आपल्याला नवीन चैतन्यपूर्ण जीवन दिलं आहे. याच भावनेतून 6 डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमी येथे जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित असतो. त्यामुळे मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिनांक 5 डिसेंबर रोजीपासून स्वच्छता अभियानास सुरुवात होते. महाराष्ट्रातील तमाम तरुण तरुणी वयस्कर एकत्र येऊन या महामानवास स्वच्छतेतून अभिवादन करत असतात. या अभियानामध्ये सहभागी होऊन आम्हाला मनस्वी आनंद होतो. स्वच्छ आपली चैत्यभूमी या टॅगलाईनचा वापर करून हे तरुण वर्ग स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन आपली चैत्यभूमी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करत असतात. अखेर स्वच्छता अभियानामध्ये सहभागी झालेल्या सर्व सहभागी वर्गाला मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून आठवण म्हणून सन्मानपत्र प्रदान केले जाते. पाहूया मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानच्या कार्याचा आत्तापर्यंतचा लेखाजोखा एका शॉर्ट व्हिडिओमधून. जय भीम. महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तुम्हा आमचे सर्वांचे उद्धार करते प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान अर्थात MDSP या संस्थेच्या वतीने सन 2013 पासून सलग आज 12 वर्ष स्वच्छतेतून या प्रज्ञासूर्याला अभिवादन करण्याचा उपक्रम MDSPच्या माध्यमातून आपण अविरत करीत असताना या संघटनेचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय सुमेशजी सपकाळ साहेब, त्याचप्रमाणे सचिव उज्ज्वलजी खैरे साहेब, उपाध्यक्ष सुनीलजी तांबे साहेब आणि या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांनी खरंच तन मन धनाने आणि आपण सर्वांनीच या स्वच्छता अभियानामध्ये सहभागी होऊन जो हा स्वच्छता अभियानाचा महास्वच्छता अभियान हे जे आपण राबवून यशस्वी केलं त्याबद्दल मी पुन्हा या अभियानामध्ये उपस्थित सर्व भीमसैनिकांचे प्रथमतः अभिनंदन करतो, धन्यवाद देतो. आपण पाहत आहोत की अनेकदा या 6 डिसेंबरच्या निमित्ताने या ठिकाणी जे आपले भीम अनुयायी येत असतात ते जे काय खाद्यपदार्थ खातात किंवा जे काय वाटप केला जातो त्याचा कचरा इतरत्र होत असताना तसे पाहता BMCच्या माध्यमातून जी सोयीसुविधा पुरवल्या जातात त्या पूर्णतः नसून अर्धवट स्वरूपात असतात, अंशतः असतात आणि म्हणून MDSPच्या माध्यमातून आपण हा स्वच्छता अभियान राबवत असताना MDSPचे जेवढे सैनिक या अभियानामध्ये सहभागी असतात ते स्वइच्छेने हे अभियान पूर्णपणे यशस्वी करतात आणि आपण पाहतोय की हा संपूर्ण परिसर स्वच्छ असतो आणि या निमित्ताने कोणीही बोलू शकत नाही की स्वच्छता अभियानामध्ये या 6 डिसेंबरच्या निमित्ताने बाबासाहेबांना अभिवादन करणारे येणारे अनुयायी हे या परिसरामध्ये दादर विभाग असेल किंवा इतर ठिकाणी घाणीचं साम्राज्य निर्माण करत असतात असं कोणीच बोलू शकत नाही. आणि म्हणून माझी या आपल्या न्यूजपेपरच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सर्वांना आवाहन करेन की आपण या महापुरुषाला अभिवादन करण्यासाठी येत असताना आपण या सर्व गोष्टीची जबाबदारी आणि भान ठेवून गांभीर्याचं जाणीव ठेवून
आपण कुठेही कचरा न करता ज्या ज्या ठिकाणी डस्टबिन ठेवलेले आहेत त्या ठिकाणी आपण कचरा टाकायचा आहे किंवा आपल्याला जे स्वयंसेवक दिसतील त्या ठिकाणी आपण त्यांना कचरा नेऊन द्यायचा आहे, जेणेकरून आपण आपला समाज आणि आपली जबाबदारी ही पूर्णपणे यशस्वी करू असं मला वाटतं. ज्याप्रमाणे MDSP म्हणजेच मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान हे उपक्रम राबवत आहेत, त्याचप्रमाणे इतरसुद्धा संस्था या उपक्रम राबवत असतात. त्यांचेसुद्धा अभिनंदन व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा MDSPच्या वतीने सर्व उपस्थित भीमसैनिकांचे आभार मानतो. धन्यवाद. जय भीम.